ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता. एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला? मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलवू शकतो तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार? टेंटर करून बघा, पटलं तर लावा, नाहीतर राहू द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय गणित याचा प्रकरण चक्रवाढ म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट आज आपण घेणार आहोत आणि याचा व्हिडिओ भाग चालू आहे आपला 12वा. याच्या अगोदरचे जर तुम्ही 11 व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून हा व्हिडिओ समजण्यास तुम्हाला सोपं जाईल. आता बघा, याच्यामध्ये प्रकार आपला दुसरा चालू होता मुद्दल काढणे, रक्कम काढणे म्हणजेच काय, प्रिन्सिपल काढणे म्हणजेच पी काढणे. आता याचा जो उपप्रकार आहेत त्याचं नाव आहे अवघड प्रश्नांचे मुद्दल काढणे. त्याच्यामधला पहिला प्रकार होता बघा, त्याचा पहिला प्रकार मधला 7वा प्रश्न आपला राहिला होता, ते आपण घेणार आहोत. तर बघा काय प्रश्न आहे. प्रश्न आहे तुमच्यासमोर, एका रकमेचे 5 वर्षाचे, काय म्हणते, एका रकमेचे 5 वर्षाचे सरळ व्याज 750 रुपये आहे व त्याच दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 318.75 रुपये आहे. तर ती रक्कम म्हणजेच ती मुद्दल कोणती आहे? पर्याय दिले होते 1800, 1400, 1200 आणि 1700. काय काय विचारलेलं आहे बघा आपल्याला. पहिले प्रश्न समजून घेऊ, कारण प्रश्न खूप अवघड आहे, PSI लेवलचा प्रश्न आहे. बघा काय म्हणते, एका रकमेचे 5 वर्षाची म्हणजे एखादी रक्कम आहे म्हणजेच पी आहे, त्याचं काय आहे, पी बरोबर हे काढायचं आहे. त्याचे काय तर 5 वर्षाची म्हणजेच टाईम किंवा एन आपल्याजवळ दिलेला आहे 5 वर्षाची सरळ व्याज म्हणजेच काय, SI सिंपल इंटरेस्ट किती आहे? तर बघा सिंपल इंटरेस्ट इथं दिलेला आहे बघा तुम्हाला किती आहे, तर 750 रुपये म्हणजेच SI बरोबर किती होणार आहेत, 750 रुपये. आणि दर दिलेला आहे का, नाही. तर मग इथं काय काय दिलेला नाही, आर दिलेला नाही. आता याच दराने काय म्हणते ते, याच दराने काय काय केलेलं आहे, तर 2 वर्षाची परत टाईम किंवा एन दिलेला आहे आपल्याला 2 वर्ष चक्रवाढ व्याज म्हणजेच काय, CI कंपाऊंड इंटरेस्ट किती दिलेला आहे, 318.75 रुपये. तर ती मुद्दल म्हणजेच काय, तर ती प्रिन्सिपल बरोबर किती आहे, असं आहे प्रश्न. ओके, इथं लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की याच्यात आपल्याला काढायचं काय, आतापर्यंत आपण मुद्दल काढत आलेलो आहेत, आपण रक्कम काढायला आलेलो आहोत, आपण प्रिन्सिपल काढलेला आहे. पण या प्रश्नात काय झालेलं आहे, तर या प्रश्नात आपल्याला काय काढायचं आहे, तर या प्रश्नात आपल्याला दर सुद्धा काढायचा आहे. म्हणजेच काय, तर दर दिलेला नाही, आर दिलेला, रेट दिलेला नाही. आणि याच दराने म्हणजे दर काय, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांचा दर काय एकच आहे, सेमच आहे, पण ते पण काढायचं आहे आणि मुद्दल पण एकच आहे, ती पण आपल्याला काढायची आहे. आणि आपल्याला दिलेला काय, तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज दिलेला आहे आणि टाईम दिलेला आहे. ही भरपूर गोष्ट झालेली दिलेली आहेत. आता बघा, असे प्रश्न सॉल्व करीत असताना जेव्हाही आपल्याला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज दिलेला असेल आणि आपल्याला विचारला असेल काय, तर रक्कम विचारली असेल किंवा मुद्दल विचारली असेल, ओके, याच्यात 2 गोष्टी विचारलेल्या आहे. प्रश्नात फक्त आपल्याला विचारलेला आहे रक्कम, पण रक्कम काढण्या अगोदर आपल्याला काय काढावं लागेल, आपल्याला काढावं लागेल दर. म्हणजेच काय, तर दर काढावा लागेल, म्हणजेच काय, तर रेट काढावा लागेल. ओके, अलग लक्षात तुमच्या प्रश्न काय म्हणते तुम्हाला. ओके, आता पुढचा बघा. आता मग काय करायचं, आता सर्वात अगोदर बघा, तुम्हाला दर काढल्याशिवाय रक्कम काढता येणार नाही. जर तुम्हाला दर माहीत झाला, जर दर दिला असता, इथं समजा बघा, इथं दिला असता समजा दर 5 दिला असता फॉर एक्झाम्पल, आपल्याला काय काय माहीत आहेत, तर सरळ व्याज माहीत आहेत, आपल्याला काय माहीत आहे, टाईम माहीत आहेत आणि आपल्याला आर माहीत आहेत आणि पी माहीत करायचं आहे. मग तुम्ही सरळ सरळ काय केलं असता, तुम्ही डायरेक्ट इथं काय केलेलं असता, PNR लावला असता, बरोबर आहे साहेब, याच्यात किमती टाकून सोडवला असता का, कारण तुम्हाला दर माहीत झाला असता. किंवा जर CIच्या सूत्र लावून सुद्धा तुम्ही काय केला असता, तर CI बरोबर P कंसात लहान कंस 1 अधिकार छेदात 100 घातांकीन वजा 1. ओके,
हे सूत्र लावून जर तुम्हाला दर माहीत झाला असता तर तुम्ही मुद्दल काढली असती. पण लक्षात ठेवा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, किंवा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, तर आपल्याला म्हणते रक्कम काढा प्रश्नात. पण जर ते सोडवायला गेलो आपण तर आपल्याला परत रेट सुद्धा काढावा लागते. म्हणजे दोन गोष्टी इथं काढायच्या आहेत आपल्याला, एक सांगून दिलेली आहे आणि दुसरी लपवलेली आहे, ती म्हणजे दर. तर दर काढायचा आहे. तर बघा दर काढायचा मग सूत्र काय आहे, तर दर काढायचा सूत्र बघा तुम्ही सरळ व्याजाच्या सूत्राने काढू शकता दर, किंवा तुम्ही चक्रवाढ व्याजाच्या सूत्राने सुद्धा दर काढू शकता. आपण आतापर्यंत जेवढे सूत्र पाहत आलेलो आहोत त्या प्रत्येक सूत्राने तुम्ही काय काढू शकता, दर काढू शकता. पण केव्हा, जेव्हा तुम्हाला मुद्दल दिलेली असेल तेव्हा. पण इथं मुद्दलच नाही बा, मग काय करायचं, तर अशा परिस्थितीत काय करायचं आहे, नेहमी जेव्हा मुद्दल दिलेली नसेल, टाइम दिलेला असेल आणि चक्रवाढ आणि सरळ व्याज दिलेला असेल आणि टाइम दिलेला असेल, मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर सरळ एक सूत्र लावायचं आहे. पहिले दर काढण्यासाठी काय करायचं आहे, तर हे सूत्र लावायचं आहे. बघा काय म्हणते, दर बरोबर चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज, ओके, कंस पूर्ण, गुणिला 100 भागिला पहिल्या वर्षीचा सरळ व्याज. बघा हा सूत्र इथे अप्लाय करायचा आहे. बघा सूत्र काय आहे, लक्ष द्या, सूत्र आहे बघा शॉर्टकटमध्ये जर याला लिहिलं मी तर हे असं होणार, आर बरोबर दर टक्केमध्ये असतो, दर काय असतो टक्केमध्ये, तर टक्के दर आहे बरोबर CI मायनस SI कंस पूर्ण गुणिला 100 आणि 1 वर्षाचा काय काढायचा इथं एन, किंवा टाइम 1 वर्षाचा हे काढायचा आपल्याला, काय काढायचं आहे, तर सरळ व्याज काढायचा आहे बरोबर SI. बस एवढंच. बघा आता याला जर आपण किंवा जेव्हा आपल्याला मुद्दल दिलेली नसेल आणि जेव्हा आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलेला असेल तर आणि तेव्हा आपल्याला काय विचारलं असेल, किंवा दर काढा, मग तेव्हा हे सूत्र लावायचं आहे. पण हे सूत्र लावला, दर माहीत झाला तरी आपल्याला एक अडचण आहे. काय अडचण आहे, की इथे अडचण आहे मात्र बघा पहिल्या वर्षीचा काय म्हणते, चक्रवाढ व्याज म्हणते ते, ओके, पहिल्या वर्षीचा चक्रवाढ व्याज म्हणते. पण इथं दिलेला आहे 5 वर्षाचा चक्रवाढ व्याज दिलेला आहे आपल्याजवळ, 5 वर्षाचा चक्रवाढ व्याज दिलेला आहे, ही अडचण आहे. दुसरी अडचण काय या प्रश्नात, तर पहिले समजून घ्या प्रश्न कसा तयार झाला, काय झाला, नंतर आपण सोडवत बसू, ओके. कारण पटापट तुम्हाला लिहून दिला आणि सोडवला याला काय महत्त्व नाही. प्रश्न आला कुठून, प्रश्न कसा आला, प्रश्न सोडवण्यासाठी काय काय लागते ते सगळं बघून नंतर शेवटी प्रश्न सोडावा लागते, म्हणून मी एवढं सांगत आहे बघा. आणि परत दुसरी गोष्ट काय, तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांचं जर आपण वजाबाकी केली, मग इथं एक प्रॉब्लेम आहे. म्हणजेच काय, तर चक्रवाढ दिलेला आहे 5 वर्षांचा आणि सरळ व्याज दिलेला आहे 2 वर्षाचा. आता यांची जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी आली सुद्धा तरी आपण याच्यात ठेवलं आणि जरी सोडवला तरी उत्तर चुकणार आहेत. बघा कसा तुम्हाला सांगतो, बघा काय म्हणते, सरळ चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांची वजाबाकी म्हणते. मग काय करायचं आहे, तर चक्रवाढ व्याज सरळ व्याज आहे किती आहे 750 वजा चक्रवाढ व्याज आहे 318.75, ओके. आता जर यांची वजाबाकी केली तर बघा 5 8 2.0 8 1 9 1 3 आणि 4 431.25, ओके, गुणिला 100 केला बा, मग किती आला, तर हे 2 कटले म्हणजेच किती आला 43,125 आला बा. आणि छेदात काय, पहिल्या वर्षाचा चक्रवाढ व्याज. मग पहिल्या वर्षाचा चक्रवाढ व्याज कसं काढायचा, ही पण प्रॉब्लेम आहे. उत्तर तर चुकणार आहे, आपण उत्तर तर चुकणार आहे. तुम्हाला सांगायला तुम्ही सरळ या इथं काय करणार, काहीच विचार करणार नाही, या फॉर्म्युला डोळ्यासमोर आणणार आणि डायरेक्ट काय करणार, वजाबाकी करणार. आपण चुकतोय वजाबाकीमध्ये, वजाबाकी तर बरोबर आहे पण चुकतो कशा वजाबाकीतच, सांगतो मी कसं चुकणार आहे आपण. तर बघा आता पहिल्या वर्षीचा चक्रवाढ व्याज, मग पहिल्या वर्षाचा चक्रवाढ व्याज घ्यायचा, मग काय करायचा, तर 75/5 का केलं मी, कारण 5 वर्षाचा आपल्याजवळ काय सरळ व्याज आहे आणि सरळ व्याज दिलेला आहे 750. तुम्हाला सांगतो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, नोट करून ठेवा, की सरळ व्याज हा प्रत्येक वर्षी समान असतो, चक्रवाढ व्याज हा प्रत्येक वर्षी समान नसतो, बदलत जातो. म्हणून हे काय प्रत्येक वर्षी समान आहे. मग काय करायचं आहे, तुम्ही जर 5 ने जरी डिवाइड केला तरी काय होणार आहे, बरोबर येणार आहे चक्रवाढ व्याज. मग पहिल्या वर्षीच काढायचा, मग 5 वर्षाचा दिलेला आहे, मग पहिल्या वर्षीत किती, तर बघा जर 750 रुपये जर पहिल्या वर्षीचे काय म्हणते 750 बरोबर 5 वर्षांची,
तर 1 वर्षांचा किती सरळ व्याज? मग 5 एका 5, 15 पाची 75 आणि हे 0 देणार 150. ओके, मग आपण काय करणार, इथं खाली 150 लिहिणार. ओके, झाला. आता जर याला सोडवला तर उत्तर काय येणार बघा, 5 तिरिक 15, 0, 5 8 40, 5 6 30, 5 2 10, 5 5 25. परत काय येणार बघा, 5 6 30, 5 1 5, 5 7 35, 5 2 10, 5 5 25. परत जर भाग दिला तर साईन 2 12 आणि 8 6 48 आणि 6 36, 6 7 42, 6 7 42. म्हणजेच पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे, पुढं जे काय येणार आहे. पण 287 हे काय दर आलेला आहे. तर 287 दर असते का? नाही, दर हा लहान असतो. ओके, एवढा मोठा दर नसतो. मग काय करायचं आहे, तर आपण इथं म्हणू शकतो की आपला उत्तर चुकलेला आहे. कुठं चुकला? वजाबाकी तर बरोबर केलेली आहेत. ओके, मग चुकला कुठे? तर वजाबाकी तर चुकलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलेच. काय म्हटलेलं आहे तुम्हाला की याच्यात एक नोट लक्षात ठेवली तुम्ही. कोणती नोट लक्षात ठेवली? की सरळ व्याज हा प्रत्येक वर्षी काय असतो? समान असतो. पण परत एक नोट लक्षात ठेवायची, काय तर जेव्हा चक्रवाढ आणि सरळ व्याज यांचा जेव्हा तुम्ही वजाबाकी करणार, तेव्हा चक्रवाढ व्याज हा आणि सरळ व्याज हे कोणत्याही समान वर्षाचे पाहिजे, तेव्हाच त्यांची वजाबाकी करता येईल. ओके, मग समान वर्षाचे पाहिजे. मग काय करायचे, इथं लिहून घेतो समान वर्षाचे किंवा समान टायमिंगचे पाहिजे. मग चक्रवाढ व्याज किती आहे? 2 वर्षाचा. सरळ व्याज आहे 5 वर्षाचा. मग कोणाला कशात कन्वर्ट करणार तुम्ही? तर एक तर तुम्ही बघा, चक्रवाढ व्याज हा 5 वर्षात कन्वर्ट करू शकता, किंवा जो सरळ व्याज आहे त्याला तुम्ही 2 वर्षात सुद्धा कन्वर्ट करू शकता. ओके, तर इथं मला वाटतं आपल्याला सोपा कोणता जाणार आहे? आपल्या सोपा जाणार आहे बघा, सरळ व्याज 2 वर्षात कन्वर्ट करायचं आपल्याला. का कन्वर्ट करतो? कारण चक्रवाढ व्याज हा 2 वर्षाचा आहे, म्हणून कन्वर्ट करायचं आहे. मग काय करायचं आहे, 2 वर्षाचा आपल्याला सरळ व्याज पाहिजे, कारण 2 वर्षाचा आपल्याजवळ चक्रवाढ व्याज आहे. आणि इथं म्हटलेलं आहे जेव्हा वजाबाकी करायची दोघांची तर समान वर्षाचे पाहिजे ते. मग हे समान वर्षाचे नाही, समान वर्षामध्ये करण्यासाठी हे जर 2 वर्षाचा असेल तर चक्रवाढ सरळ व्याज सुद्धा 2 वर्षाचा करावा लागेल. मग काय करावं लागेल, 750 750 डिवायडेड बाय 5. का? कारण 5 वर्षाचा दिलेला आहे. आणि हे 15 म्हणजे एका वर्षाचे जर 150 तर 2 वर्षाचा काढायचा, मग गुणिला 2 करून टाका. मग किती आलेला आहे? 300. तर आपण म्हणू शकतो की सरळ व्याज आपल्या जवळ आलेला आहे बघा 2 वर्षाचा 300 रुपये. समजला का? 2 वर्षाचा 300 रुपये. मग मी काय करणार, तर P बरोबर T आणि N बरोबर 2 आणि SI बरोबर किती लिहिणार? 300. आणि R तर आपल्याला माहीत करायचं आहे. ओके, आलं लक्षात? आता मी SI 650 नाही घेणार आणि 5 नाही घेणार. आता किती घेणार? 2, कारण दोघांचं काय वर्ष समान झालेलं आहे. आता मात्र वजाबाकी केली तर उत्तर येणार बरोबर. आता आपण सूत्रात मांडणी करूया. ओके, मग काय करणार, चक्रवाढ व्याज किती आहेत? समान वर्षाचा, पहिल्या वर्षाचा आहे बघा, 2 वर्षाचा आहे ना. मग पहिले काय घ्यायचं आहे, 318.75 वजा सरळ व्याज किती गेलेला आहे? 300. आता यांची वजाबाकी करू, गुणिला 100 छेदात पहिल्या वर्षीचा सरळ व्याज किती आहे काढला होता आपण? 150 लिहा बरोबर. आता बघा, जर याला सोडवला तर इथे येणार आहे बघा 18.75 गुणिला 100 छेदात 150. आता जर तुम्हाला पॉईंटमध्ये 10च्या पटीत एखादी संख्या असेल आणि त्याचा जर गुणाकारात जर एखादी दशांश अपूर्णांकाची संख्या असेल तर मग काय करायचं आहे, जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य कट करून टाका. किती शून्य आहेत? 2. आणि पॉईंट नंतर किती अंक होते? 2 होते. याचा अर्थ 2 अंक सुटले म्हणजेच काय, तर पॉईंट कटला. 2 शून्य होते, 2 अंक पॉईंट नंतर होते, म्हणून आता किंमत समान झालेली आहे. मग किती आलेला आहे वरी, तर 100 गुणिला 18.75 बरोबर किती होतात? 1875. छेदात किती? 150 जसे येतात तसे. आता जर याला सोडवला तर बघा 150 एका 150, मग किती उरले 150 मधून, तर बघा 7 15 16 17 18 3. ओके, मग 150 एका 150 परत 150. आता 150 दोन्ही किती होतात? 150 दोन्ही 300 लिहिलं 300. मग किती आलेले? 75. शून्य देऊन टाक, पॉईंट दिला. मग आता काय, तर 150 म्हणजे किती होतात? 15 5 75 आणि हे शून्य देऊन टाका, म्हणजेच किती झालेले आहेत? 12.5. तर आपण म्हणू शकतो की 12.5 हे काय टक्के काय दर आलेला आहे. आला का लक्षात? कसं मी दर आणला तर बघा, प्रश्न अवघड आहे म्हणून 11 मिनिटं लागलेले आहेत.
दर काढण्यासाठी तुम्हाला सांगितलेला. आता बघा दर काढलेला आहे आपण. काय नाही करायचा, फक्त जेव्हा वजाबाकी करायची तेव्हा या दोघंही व्याज एकाच समान वर्षाचे पाहिजे. समान वर्षांचे पाहिजे दोन्हीही, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज. जर नसेल तर समान करून घ्या, आपण घेतलेलं आहे. त्यानंतर पहिल्या वर्षीचा सरळ व्याज काढायचा आहे, ते आपल्याला करता आला पाहिजे. ओके, बाकी काय नाही. दर निघला. आता दर किती आलेला आहेत आपल्याजवळ, दर लिहून घेतो बघा. दर माहीत झाला आपल्याला 12.5. दर माहीत झाला बघा 12.5. हे काय आर बरोबर. ओके, आता काय म्हणते प्रश्नात, दर दोघांचा समान आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांचं काय दर काय समान आहे. आता मात्र आपल्याला काय म्हणते ते, तर तुम्ही काय काढा म्हणते आता, मुद्दल काढा. मग काय करू आपण बघा, मग करायचा काय तर बघा 12.5 आर बरोबर 12.5. सरळ व्याजाच्या सूत्राने सुद्धा काढू शकता तुम्ही. मग सरळ आणि एस आय बरोबर किती दिलेला आहे आपल्याला, तर एस आय दिलेला आहे बघा 750. वर्ष दिलेला आहे अँग किंवा टी दिलेला आहे आपल्याला 5 वर्ष. इथं 2 का लिहिले नाही मी, कारण ते झालं ऑलरेडी, आपण दर काढलेला आहे, समान केलं तर आपण. पण आता याच्यात मांडणी करू. ओके, दर माहीत झाला. आता यानं आपण सूत्रात मांडणी करू. आपल्याला काय भेटणार आहे, आपल्याला भेटणार आहे बघा पी बरोबर किती बघा. मग सूत्र काय, पी एन आर छेदा 100 बरोबर एस आय. मग पी माहीत नाही, एन माहीत आहे 5 वर्ष, आर माहीत आहे 12.5 छेदा 100 जसे तसे बरोबर किती आहे 705. आता याला सोडू तर एक हे दशांशानंतर एक पॉईंट आहेत, खाली 2 शून्य आहे. एक शून्य कट केला, याचा पॉईंट निघून गेला. ओके, परत काय पॉईंट आहे, मग 5 एका 5 पी गुणिला 125 5 दोन्ही 10. आला लक्षात बरोबर 750. छेदात काय नाही म्हणून एक देऊन टाका. आता जर याला सोडवायचं आहे मग काय करणार तुम्ही, तर सरळ सरळ बघा काय करायचं आहे, याची पलटी मारायची म्हणजे हे काय होणार, गुणाकारात होणार. मग 125/2 गुणिला 1/705. ओके, चिन्ह बदलला आणि पी बरोबर आला. आता काय करायचं आहे, तर 5 दोन्ही 10 7 दोन्ही 14 आणि 15 म्हणजे किती आला 1500. ओके, आता हे 1500 आला आहे, हे काय आलेलं 1500 आणि वरी किती 125. आता मला सांगा 125 दोन्ही किती होतात 150. मग 150 गेले हे 0 125 दोन्ही म्हणजेच किती आलेलं आहे बघा आता 2 0 0 5 दोन्ही 10 10 0 चला 1 7 दोन्ही 14 आणि 1 15 आलेलं आहे 1500 वरी किती लिहायचे 125. ओके, आता हे पी बरोबर. आता काय तर 5 दोन्ही 10 2 2 4 आणि 1 5 आणि 2 2 2 म्हणजे किती 250. ओके, तर याला आपण लिहू बघा 125 का 125. आता 125 5 1 3 2 0 म्हणा आणि 125 दोन्ही 250. मग 250तून 250 गेले आणि हे 12 आलेले आहेत. ओके, 12 आलेले आहेत. मग 2 0 12 आलेले आहेत. मग बघू 12 कशात आहे, याच्यात आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे याचा 1200 मुद्दल आहे. आला का लक्षात. आणि जर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा सूत्र लावायचा आहे तरी निघतो तो अमाऊंट. तरी काय निघते बघा, काय दिलेला आहे आर दिलेला आहे. आता एस आयच्या जागी काय घेऊ आपण सी आय. सी आय किती दिलेला आहे आपल्याला, सी आय दिलेला आहे 318.75 सी आय. ओके, आयन दिलेला आहे किती आहे 2 वर्षाचा. ओके, आणि पी विचारलेला आहे, मुद्दल तिची आहे. आता चक्रवाढ व्याजाच्या सूत्राने पाहू बघा, तेच येणार आहे. चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय, तर सी आय दिलेला आहे. याचा अर्थ कोणता सूत्र लागणार आपला, सी आय बरोबर पी कंसात लहान कंस 1 अधिक आर छेदा 100 घातांक n वजा 1. ओके, किमती ठेवू आता. मग किती आहे 318.75 बरोबर पी लहान कंस 1 अधिक 12.5 छेदा 100 आणि किती आहे 2 वर्ष वजा 1. ओके, 100 1 100 आणि 100 अधिक 12.5 तर किती येणार, तर 112.5 बघा 112.5. ओके, छेदा 100 जसे तसे गुणिला 112.5 छेदा 100 जसे तसे वजा 1 आणि पी बरोबर 75.318. आता जर याला सोडवला तर बघा हे 4 शून्य खाली जसे तसे म्हणजे 4 शून्य आहे म्हणजे पॉईंट किती आहे अंकानंतर बघा 1 अंक सोडलेला आहे, हा 1 अंक सोडलेला म्हणजे याचा 1 कटला याचा 1 कटला. आता किती उरले खाली उरले फक्त 100. वरी उरले बघा हे जर वरी उरले 1125 गुणिला 1125 वजा 1. ओके, आता जर याला सोडवला तर बघा याचा डायरेक्ट काय करायचा याचा वर्ग काढून
टाकू. ओके, 1125चा वर्ग म्हणजे 5 5 25 5 2. आता याची दुप्पट करायची, जाऊ द्या, याचा डायरेक्ट गुणाकार करू 1105 किंवा याला डायरेक्ट आपण भाग देऊ ना, आहे का ना. तर बघा इथं जर भाग दिला आपण तर डायरेक्ट पॉईंट येणार. ओके, मग 11.25 गुणिला 1125 यांचा गुणाकार करू. 5 25 5 2 5 2 10 11 12 12 2 चला 1 5 1 5 आणि 1 6 5 1 5. ओके, परत 5 2 10 0 चला 1 2 2 4 आणि 5 2 1 2 2 1 2 परत 5 2 1 1. ओके, परत 5 2 1 1. ओके, आता 5 2 15 16 16 6 चला 1 10 11 12 13 14 15 15 5 चला 1 5 6 2 1. त्यानंतर 2 शून्य सोडलेले आहेत, म्हणजे 2 पॉईंट सोडलेले आहेत. हे झालं तुमचं उत्तर. ओके, आता हे काय झालेलं आहे, हे आपण केलेला आहे याचा गुणाकार. ओके, आणि याच्यातून वजा 1 करायचा आहे. ओके, आणि छेदातून 1. आता 1 आणि याच्यातून जर 1 वजा केला आपण तर किती येणार आहे बघा बरं, किती येणार आहे तर 5 5 2 2 पॉईंट आणि नंतर 6 5 5 6 2 1 बघ एवढा येणार आहे. आता याला इथं लिहितो बघा 318.75 बरोबर पी गुणिला हे सगळं सोडवल्यावर 12 6 25. आता यांची काय करायची, वजाबाकी करायची. मग याचे जर पलटी मारली आपण तर याला जर तुम्ही सोडवला म्हणजे याची जर मांडणी पहा कशी होणार आहे, याची पलटी मारायची म्हणजेच काय होणार आहे बघा 318.75 गुणिला 1/1200 आणि जर हे सोडवला तुम्ही पी बरोबर 1. आता हे मांडणी करून दिली, जर याला सोडवला तुम्ही तर उत्तर 1200चे येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिला की जेव्हाही एखादी रक्कम 5 वर्षाचे सरळ व्याज म्हणजे सरळ व्याज दिलेला असेल, चक्रवाढ व्याज दिलेला असेल आणि वर्ष वेगवेगळे असेल तर पहिले काय करायचं, वर्ष समान करून घ्यायची आहेत, त्या व्याज त्यांचा समान करून घ्यायचा आहे समान वर्षाचा. त्यानंतर वजाबाकी करायचे, 100 गुणिला करायचे, नंतर छेदात पहिल्या वर्षाचा सरळ व्याज घ्यायचा आहे, दर निघणार. मग दर निघला की मग काय करायचं आहे, त्याचे सूत्र लावायचे आहेत. मग सूत्रानुसार आपण काय करायची, मांडणी करायची. ओके, पुढचा प्रश्न बघू. बघा आता विद्यार्थी मित्रांनो 8वा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणते, एका रकमेचे 2 वर्षाचे व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने ह्रास म्हणजेच काय अमाऊंट एकूण रक्कम. ओके, अनुक्रमे रुपये 8,000 रुपये, रुपये 10,000 रुपये होते तर ती रक्कम कोणती. ओके, काय म्हटलेलं आहे, एका रकमेची म्हणजे एखादी मुद्दल आहे, त्या मुद्दलेचे 2 वर्षाचे म्हणजेच पी बरोबर काढायचं आहे आणि 2 वर्ष म्हणजेच काय तर एन किंवा टी बरोबर किती 2 वर्ष व एन किंवा टी बरोबर 4 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने. आता हे दोन्ही काय चक्रवाढ व्याज आहे. ओके, इथं सरळ व्याज नाही. रास बरोबर किती म्हणजे रास किती तर बघा जे पहिला वर्ष म्हणजे पहिले 2 वर्ष आहे तेव्हा काय होणार, चक्रवाढ व्याजाने रास 8,000 रुपये होणार आणि जेव्हा 2 वर्ष 4 वर्ष आहे त्यांना रास किती होणार आहे तर 10,000 रुपये. तर ती मुद्दल किती असा इथं प्रश्न विचारलेला आहे. तर अशा कंडिशनमध्ये बघा एक लक्षात ठेवा, इथं काय काय दिलेलं नाही तर लक्ष द्या, इथे आपल्याला काय काय दिलेलं नाही. तर इथं आपल्याला दिलेलं नाही बघा, एक तर दिलेला नाही आपल्याला काय आर दिलेला नाही, दर दिलेला नाही, त्यानंतर पी दिलेला नाही, त्यानंतर सी आय दिलेला आहे. ओके, आता या 2 गोष्टी दिल्या नाही. परत हे म्हणून आपण सी आय बरोबर पी कंसात 1 अधिक आर 100 एन वजा 1 हा सूत्र लावता येणार नाही किंवा हाही सूत्र लावता येणार नाही आपल्याला. आर 100 आणि एन हाही सूत्र लावता येणार नाही अमाऊंटचा. ओके, मग अशा वेळेस काय करायचं तर बघा अशा वेळेस एक लक्षात ठेवायचं आहे, अशा प्रश्नात नेहमी तुम्हाला जेव्हाही तुम्हाला चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असो किंवा सरळ व्याज असो, यांचा जेव्हाही तुम्हाला काय देणार तर जेव्हाही यांचे 2 टाईम देणार म्हणजेच 2 टाईम देणार, एक 2 वर्षाचा आणि एक 4 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा किंवा 8 वर्षाचा असं देणार टाईम. आणि चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांचे काय देणार तर 2 देणार हे पण. ओके, तर अशा वेळेस लक्ष द्या, केव्हाही तुम्हाला जो टाईम आहे तो कशा देणार तर पटीत देणार.
4 6 8 10 असा देणार तुम्हाला. त्यानंतर नाही तर 4 8 16 32 असा टाईम देणार तुम्हाला. तर बघा इथं टाईम नेहमी आपल्याला कसा पाहिजे, पटीत पाहिजे. मग 2च्या पटीत आहे 4, ओके, किंवा 4च्या पटीत आहे 8 असं टायमिंग देणार तुम्हाला. म्हणून इथं आपण कोणता सूत्र लावणार मुद्दल काढण्यासाठी? तर बघा इथं एक सूत्र आहे, ते आपल्याला पाठ करावं लागेल. बघा काय आहे, तर P बरोबर काय येणार आहेत बघा, पहिली रासचा वर्ग भागिला दुसरी रास, ओके, किंवा पहिली रक्कम भागिला दुसरी रक्कम, हा सूत्र आहे. मग काय करायचं सर्वात अगोदर, पहिली रास कोणती आहे, तर पहिली आहे 8000. मग 8000चा वर्ग या म्हणजेच काय 8000 2 वेळेस गुणायचा आहे बा छेदात. दुसरी रास कोणती आहे 10000. मग 10000 एक वेळेस घ्यायचा. आता 4 शून्य कटले, हे 2 कटले, हे 2 कटले, 8 8 64 आणि हे 2 शून्य देऊन टाका. 6400 रुपये का आलेला आहे तुम्हाला, तर मुद्दल आलेली. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. बघा प्रश्नात काय काय दिलेलं आहे तुम्हाला. एका रकमेचे चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 13,380 रुपये होतो व तीच रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात 20,070 रुपये होते, तर मुद्दल किती? बघा याच्यात काय काय दिलेलं नाही, तर दर दिलेला नाही. ओके, सी आय दिलेला आहे डबल. पहिला आहे सी आय 13,380 रुपये, दुसरा सी आय बघा 20,070 रुपये. ओके, एवढा सी आय दिलेला आहे. दोन्ही काय म्हणजे चक्रवाढ व्याजच आहे. तर पहिला दिलेला आहे बघा 3 वर्षाचा आणि दुसरा दिलेला आहे बघा 6 वर्षाचा. हे काय टाईम आहे आणि हे चक्रवाढ व्याज आहे. आणि आपल्याला काय म्हणते पी काढा, याच्यावरूनच आपल्याला पी काढायचा या 2 गोष्टींवर. मग असा जर प्रश्न असेल मग काय करणार तुम्ही, तर सरळ सरळ पहिले रास किंवा पहिला मुद्दल, हे सी आय नाही, हे सी आय नाही आहे, हे अमाऊंट आहे, अमाऊंट. तर पहिला अमाऊंट घ्यायचा आहे, त्याचा वर्ग करायचा आहे. मग 13,380 13,380 गुणिला 13,380 डिवायडेड बाय 20,070 रुपये. ओके, कारण आपण तुम्हाला सांगितलेलं आहे काय, तर पहिल्या रासचा वर्ग भागिला दुसरी रास बरोबर काय होणार, पी होणार, म्हणजे काय मुद्दल. मग याला सोडू तर 1 शून्य कटला, 1 शून्य कटला. त्यानंतर 3 ने भाग जाणार बघा, 3 छक्का 18, 3 छक्का 18, 3 नाम 27 डिवायडेड बाय. आता याला देऊ 3 चूक 12, 3 चूक 12, 3 नाम 18, 3 छक्का 18, 3 छक्का 18. ओके, गुणिला 1338. ओके, आता परत 3 ने देऊ, 3 1 3 2 6, 3 2 6, 3 3 9. ओके, 3 1 3, 3 8 3 चूक 12. इथं जाणार नाही 3 ने भाग, इथे 3 ने भाग जाणार नाही. हे तसं लिहावं लागेल, कारण याला 3ची कसोटी लागणार नाही. 3 चूक 12, 3 चूक 12, 3 छक्का 18. ओके, आता काय करायचं आहे, तर 3 4 5 6 7 आहे. मग काय करायचं आहे, तर याला 2 ने भाग देऊ बघा 6 2 12, 2 2 4, 2 2 4. ओके, तर 223 1 223, 223 2 446. ओके, आता 2 0 0 6 2 12 1 4 2 8 आणि 1 9 4 2 8, म्हणजे 8,920 रुपये आलेला आहे तुमची मुद्दल. अशा प्रकारे. ओके, पुढचा प्रश्न बघू. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे. काय म्हणते प्रश्न, एका रकमेचे 2 वर्षाचे व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याजाची रास अनुक्रमे 6,050 रुपये व 7,320.5 रुपये होते, तर मुद्दलाची किंमत सांगा. तर बघा सर्वात अगोदर करायचं काय, तर इथं दिलेला आपल्याला अमाऊंट. ओके, हे पहिला अमाऊंट आहे बघा 6,050 रुपये आणि दुसरा अमाऊंट आहे 7,320.5 रुपये आणि वर्ष दिलेलं आहे, याचा आहे 2 वर्ष, याचा आहे 4 वर्ष. वर्ष बघायचे, वर्ष बघा कशात आहे, तर पटीत आहे. ओके, मग तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे. सूत्र काय आपला, तर बघा सूत्र आहे बघा पहिल्या रकमेचा वर्ग, मग काय 6,500 गुणिला 6,500 भागिला खालची रक्कम 7320.5. आता याला भाग द्यायचा, मग 1 पॉईंट काटला 0 आला. आता 5 1 5, 2 उरले, 5 चूक 20, 3 उरले, 5 छक्का 30, 2 उरले, 5 चूक 20 आणि 5 1 5. परत 5 1 5,
परत 5 2 10, 5 1 5 0. ओके. परत कितीने भाग जाणार तर बघा इथे 10 14 15 16 6 म्हणजे इथे आपण भाग देऊ बघा जर याला आपण सोडवला तर समजा याला कितीची कसोटी लागणार 4 ने भाग जाणार आहे तर 11 गुणिले 11 121. ओके. मग वरी किती आले 10. 11 1 11 3 उरले 11 तिरिक 33 3 उरले 11 तिरिक 33 1 उरला 11 1 11. ओके. आता परत याला भाग दिला आपण तर 11 ने जाते का बघा याला जर 11 ने भाग दिला तर 11 5 55 56 हो 11 ने भाग देते बघा 11 1 11 2 11 2 22 11 1 11 11 5 55 हे 5 उरले 11 5 55 2 0. ओके. परत 11 ने जाणार आहे बघा 11 1 11 11 1 11 परत 11 5 55 2 0 दिले. आता खाली 11 वरी किती आहे तर बघा याचा जर गुणाकार केला तर 0 द्यायचा इथं. मग किती आलेले आहे तर वरी आलेले 5000 आणि खाली उरला काहीच नाही. ओके. मग 5000 इथं काय झालेलं आहे याचा आन्सर झालेला आहे 5000 रुपये मुद्दलाचे. ओके. पुढचा आता ह्या प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो 10 प्रश्न पाहिले. आता पुढचा जो भाग येणार आहे प्रश्न 13वा त्याच्यात आपण पुढचे अवघड प्रश्न पाहणार आहोत. तर जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार. थँक्यू. ऐका हो ऐका. कुठे चुकलात कुठे चुकत आहात आयुष्याची दिशा सापडत नाहीये स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही MPSC ची तयारी कशी आणि कधीपासून करावी या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी